चला एका अशा जगात जाऊया जे आपल्या हरवलेल्या नायकाची आतुरतेने वाट पाहताय. फायर नेशनच्या हल्ल्यामुळे 100 वर्ष जगाचा तोल पूर्णपणे बिघडला होता. आणि मग 100 वर्षांच्या युद्धानंतर कतारा आणि साकाला सानुमारू नावाचा एक एअरबेंडर सापडला. पण ही नवी आशा लगेचच धोक्यात आली जेव्हा फायर नेव्हीचा एक फ्लेअर चुकून पेटला. साकाला तो शत्रूंना बोलावणारा देशद्रोही वाटला, पण कताराला त्यात एक निष्पाप मुलगा दिसला. कताराने खूप समजावलं, पण साकाच्या भीतीने सानुमारूला गावातून बाहेर काढण्यात आलं. आपल्यामुळे कुटुंबात फूट नको म्हणून सानुमारूने स्वतःच निघून जाण्याचा निर्णय घेतला. तो निघून गेला, पण खरंच संकट तर आता दारात उभं होतं. राजकुमार झा अवतारच्या शोधात आला. गावाचं रक्षण करण्यासाठी सानुमारू परतला आणि त्याने आपली खरी ओळख उघड केली. झाला तर धक्काच बसला. ज्या महान अवताराची तो वाट बघत होता तो फक्त एक लहान मुलगा होता. अवतार म्हणून त्याचं पहिलं काम गावाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या स्वातंत्र्याचा त्याग. त्याचा हा त्याग पाहून कताराला कळलं की तोच जगाची एकमेव आशा आहे, ज्याचा युद्धनौकेवर सानुमारूने आपल्या एअरबेंडिंगने रक्षकांना सहज हरवून टाकलं. पण लढाईच्या गोंधळात त्याला थेट थंड समुद्रात फेकण्यात आलं आणि तो दिसेनासा झाला. एक क्षण तर वाटलं की सगळंच संपलं, पण मग तो परत आला, चमकणारे डोळे आणि पाण्याच्या प्रचंड लाटेसह एका शक्तिशाली रूपात. आता मात्र झाला कळून चुकलं होतं की तो एका प्रचंड मोठ्या शक्तीचा सामना करत आहे. सुरक्षित झाल्यावर सानुमारूने आपल्या नशिबाबद्दल एक आश्चर्यकारक सत्य उघड केलं. त्याने सांगितलं त्याला कधीच अवतार व्हायचं नव्हतं. कताराने त्याला समजावलं की जग वाचवण्यासाठी त्याला त्याचा पौराणिक मार्ग पूर्ण करावाच लागेल. पण या गंभीर कामाआधी सानुमारूला काही मजेदार गोष्टी करायच्या होत्या. आणि हेच तर त्याचा विश्वास आहे, मोठ्या जबाबदारीतही थोडा आनंद असायलाच हवा. तर मग प्रश्न हा आहे की शक्ती आणि खेळकरपणाचं हे मिश्रण जगाचं भवितव्य कसं घडवेल.